मायरानावर सकाळचे पहिले सूर्यकिरण पडत होते. पाखरांचे आवाज, मंद वारा आणि ओल्या मातीचा सुवास. गावाची ती सकाळ मनात एका सुरेल गाण्यासारखी उतरायची. याच गावात राहत होता शरद, शांत, मनाने सरळ आणि स्वप्नांनी भरलेला. एके दिवशी घरासमोरचा आंब्याचा मोसम पाहत शरद गच्चीत बसला होता. तेवढ्यात शेजारच्या घरात नवीन लोक राहायला आले. त्यातलीच ती सयाली. ती गच्चीवर आली आणि केस मागे सारत हळूच आजूबाजूला पाहू लागली. किरण तिच्या चेहऱ्यावर पडत होते आणि ती जणू नव्या दिवसातील पहिल्या द्वबिंदूसारखी चमकत होती. शरदच्या हातून पेला खाली पडला. तो घाईघाईने वाकला आणि सयालीच्या नजरेत तो पहिल्यांदा अडकला. ती हसली. शरदचा हृदयाचा ठोका थांबला. दुसऱ्या दिवशी गावातील विहिरीजवळ शरद पाणी भरत होता. त्याच्या समोरच सयाली आली. तिने हळूच विचारलं, तुम्ही शरद? शेजारी राहताय ना? शरदने मान हलवली. काही बोलता येण्यासारखं शब्द सापडले नाहीत. आईने सांगितलं, गावात कुणी चांगला असेल तर तो शरद, ती म्हणाली आणि भांडे भरत खाली बसली. शरदच्या गालांवर लाजेने रंग चढला. तो काहीही बोलू शकला नाही. त्या सकाळी वायातही एक गोडसा बदल जाणवत होता. तिसऱ्या दिवशी शाळेच्या रस्त्यावर सयाली त्याला भेटली. दोघे काही काळ चालत राहिले. सयाली हलक्याशा आवाजात म्हणाली, इथलं सगळं नवीन आहे. पण तू जवळ असतोस तेव्हा भीती वाटत नाही का कुणास ठाऊक? शरदने पहिल्यांदा धाडस करून विचारलं, तुला गाव आवडलं का? सयालीच्या डोळ्यात चमक उमटली. हो. विशेष करून सकाळचे द्वबिंदू. आणि काही लोक. शरदला कोणाचा उल्लेख केला ते कळण्यासाठी फार विचार करावा लागला नाही. दिवस असेच हलके हलके पुढे जात होते. दुरून येणारा तिचा आवाज, अंगणातल्या फुलांची काळजी घेताना तिचं हसणं, सकाळचे अभिवादन, संध्याकाळच्या छोट्या गप्पा, सगळं इतकं नाजूक होतं की जणू हवेवर लिहिलेलं. एका दिवशी पाऊस सुरू झाला. सयाली घराच्या काठावर उभी होती. शरद शेजारीच झाडाखाली थांबला. सयालीने आवाज देऊन म्हटलं, भिजवून येऊ नको, इकडे ये. शरद जवळ आला. क्षणभर दोघांचे हात स्पर्शले. दोघंही काहीच बोलले नाही, पण त्या स्पर्शाने जणू अक्षरात बसणारी भावना मनात घर करून गेली. सयाली हळूच म्हणाली, तू जवळ आला की हृदय शांत होतं. हे का होतं शरद? शरद खाली पाहत म्हणाला, मला पण तेच कळत नाही सयाली. पण छान वाटतं. दोघेही पावसात उभे होते. आकाश ढगाळ, पण मन मात्र अगदी स्वच्छ. त्या दिवसानंतर दोघांच्या नजरेत दिसणारी ती ओढ गावातल्या रसरशीत द्वबिंदूप्रमाणे दर सकाळी चमकू लागली. कधीही मोठ्या गोष्टीं बोलता, कधीही घाईन करता, नात्याला नाव देता, फक्त त्या भावनेला जगत राहिले. कारण प्रेम अनेकदा मोठ्याने सांगायला नसतं, ते फक्त हळूच मनात झिरपत राहतं. जसं सकाळचा द्वबिंदू, पहिल्या सूर्यकिरणाने हळूच चमकणारा.